नॉन स्ट्राईक वरती विशाल वळवी, ऑल द बेस्ट. पहिल्या चेंडूला मात्र चांगल्या प्रकारे खेळून काढलंय आणि चांगल्या प्रकारे चेंडू एक्स्ट्रा पॉइंट सीमा या ठिकाणी अडवला जातोय. एका धावेच्या मदतीने अकाउंट ओपन केलं जात आहे. फलंदाजी करणाऱ्या कोळिवली टीमचं सलामीची जोडी आपण पाहतोय आणि गोलंदाज शनिदास यांचा पहिला चेंडू चांगल्या प्रकारे खेळून एका धावेच्या मदतीने अकाउंट ओपन केलं जात आहे. लगातार 3 षटकारांसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल या ठिकाणी. कोळिवली संघासाठी 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र हुक करण्याचा प्रयत्न होता, बॅटचा कुठलाही संपर्क चेंडूशी येत नाहीये, त्यामुळे केवळ निर्धाव चेंडूवरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, तितका चांगला फटका, डीप पॉइंट, सीमारेषेच्या बाहेर. चेंडू मात्र फरार होतोय चौकारासाठी. डीजे चौकाराच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 6. सन्माननीय विक्रम जाधव यांच्या वतीनं 3 षटकारांसाठी कॅश प्राइज 1000 रुपये. कोळिवली टीमसाठी सुवर्ण संधी. तीन चौकारांसाठी सुद्धा ते पारितोषिक असेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि यष्ट्या उखडले या ठिकाणी. फलंदाज बाद. डीजे मेहरबानी. छत्रपतींच्या आशीर्वादानं पुढे एकदा आपण जाऊयात मैदानाकडे. गोलंदाज येतात गोलंदाजी मार्कवरती आपल्या समालोचन कक्षाच्या एंडकडून. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, तितका चांगला फटका, चेंडू मात्र मिड ऑफ क्षेत्रामध्ये जातोय. पहिल्या षटकाच्या या ठिकाणी समाप्तीनंतर धावसंख्या लागेल धावफलकावरती ती 7. पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या आणि एका या ठिकाणी फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय गोलंदाज शनिदासला. आता मात्र सामन्यातलं दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज. येतोय गोलंदाजी मार्कवरती कोळिवली एंडकडून. ऋतिक, पहिला सामना एक जबरदस्त सामना पण पाहिला. संदप विपक्ष पंच कॉल करतात आपल्याला, जास्त वेळ घेऊ नका. आपल्याला विनंती करतोय पुन्हा एकदा जास्त वेळ घेऊ नका प्लीज.
तो गोलंदाज आहेत ऋतिक आपल्या बॉलिंग मार्क वरती सज्ज होत आहेत. पहिला चेंडू घेऊन विशाल आणि हरेश ही जोडी आता मात्र मैदानावरती आहे. तिसऱ्या क्रमांकावरती आलाय फलंदाज. यावेळेस मात्र अतिशय चांगल्या प्रकारची लाईन या ठिकाणी हुक करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये चेंडूशी आणि निर्धाव चेंडूची मात्र या ठिकाणी समाप्ती होते. खिडकाळी संघ एक जबरदस्त संघ गोलंदाजी करतोय आणि त्यांना सामोरं फलंदाजी करतोय तो कोळिवली संघ, एक या विभागातला एक नंबर 1चा संघ ज्यांच्या कामगिरीच्या जोरावरती चांगल्या प्रकारची या ठिकाणी फलंदाजी आपण पाहतोय. तर पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र हवेमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने चेंडूच्या खाली. अजून एक धक्का कोळिवली टीम साठी. डीजे चला व्यासपीठाच्या समोर कोणी उभा राहू नका प्लीज. आयोजकांच्या वतीने सूचना करतोय प्रेक्षकांना, आपल्यासाठी जे स्टँड्स बनवलेत त्या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हायचंय. चांगल्या प्रकारचं आयोजन आपण पाहिलं तर पहिलं वर्ष आहे, मात्र एक जबरदस्त भव्य दिव्य आणि रोमांचकारी सामन्यांसाठी ही पर्वणी आपल्या सर्वांसाठी खुली केली आहे. ती या गावदेवी क्रिकेट मंडळ आणि समस्त उंबरड्याच्या ग्रामस्थांचा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद देतोय. तर पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, फलंदाजाला मात्र या चेंडूवरती प्रहार करायचा होता, मात्र या ठिकाणी केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती धावफलकावरती 8 धावा. सर्कलला तो नाही या पूर्ण सर्कल तो एकदम कॉर्नरला. पुन्हा एकदा गोलंदाज ऋतिक आपल्या बॉलिंग मार्कवरती येत आहेत. स्ट्रायकिंग एंडवरती सलामीचे फलंदाज प्रशांत. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितका चांगला फटका, चेंडूला मात्र खेळून काढलाय मिड विकेट क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 10 ऑन अ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आता मात्र स्ट्रायकिंग एंडला येत आहेत ते प्रशांत. तर या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 10 आणि ऋतिक आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत. एक जबरदस्त अशी स्पर्धा, या स्पर्धेमध्ये सहभागी सर्व संघ. यावेळेस मात्र गती परिवर्तन केलं होतं, फलंदाजाला मात्र कुठलाही फरक नाही. मिड विकेट, सीमारेषे बाहेर, षटकार. डीजे धावसंख्या धावफलकावरती षटकाराच्या मदतीनं 6 धावांनी वाढते ती 16 धावा धावफलकावरती लागतायत. 16 ऑन अ स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. एक गडी बाद झाला, मात्र या संघाला सावरण्यासाठी प्रशांत 2 गडी बाद झाले आणि त्यानंतर प्रशांत या संघाला सावरण्यासाठी महेश यांच्या बॅट मधून आलेला हा षटकार एक जबरदस्त अशी या ठिकाणी फलंदाजी दाखवतोय. तर जबरदस्त कामगिरी करावी लागेल कोळिवली संघाला. या विभागातला एक जबरदस्त संघ, चांगले खेळाडू त्यांच्या संघामध्ये आहेत. जबरदस्त कामगिरी त्यांना करावी लागेल, कारण एक जबरदस्त स्पर्धा आहे आपल्या विभागामध्ये आणि आपल्या विभागामध्ये जर आपण चांगल्या प्रकारचा परफॉर्मन्स केला तर निश्चितपणे मनोबल वाढण्यासाठी चांगलं त्यांना एक संधी असेल. तर पुन्हा एकदा येथील गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरती. या षटकामध्ये त्यांनी धावा खर्च केल्या आहेत, 9 धावा खर्च केलेल्या आहेत. ऋतिक आपल्या बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत कोळिवली एंड कडून दुसऱ्या षटकासाठी.
यावेळेस मात्र सुरेख चेंडू, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू सरळ बॅटला कट लागून यष्टीवरती उसळला आणि फलंदाज बाद डीजे. धन्यवाद डीजे. जबरदस्त संगीत, वंदे मातरमचं भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेल्या तमाम क्रांतीवीरांच्या स्मरणानिमित्त हे संगीत आपण ऐकलत. आजचा 26 जानेवारी हा दिवस भारताचा प्रजासत्ताक दिन, रिपब्लिक डे. या प्रजासत्ताक दिनाच्या तमाम लाडक्या भारतीय नागरिकांना सहर्ष शुभेच्छा आणि उपस्थित तमाम खेळाडूंना सुद्धा या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं हार्दिक शुभेच्छा देतोय. तर आपण पाहिलात तर सोमनाथ यांच्यासाठी सुवर्ण संधी असेल. संजय चव्हाण उद्योजक यांच्याकडनं 3 षटकारांसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज. तो गोलंदाज येतात गोलंदाजी मार्कवरती शनिदास, ज्यांनी पहिलं षटक हाताळलं होतं आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या होत्या. ते शनिदास या तिसऱ्या षटकाची जबाबदारी घेऊन येत आहेत. त्यांना सामोरे असतील विशाल. शनिदास येतात गोलंदाजी मार्कवरती आमच्या समालोचन कक्षाच्या एंडकडनं. पहिल्या चेंडूला मात्र चांगल्या प्रकारे खेळून काढला. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. एक धाव पूर्ण, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न चांगल्या प्रकारे केला, चांगली फेकी केली, मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्येवरती 2 धावा ऍड केल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती धावफलकावरती 18. या सामन्याचा जिंकणारा संघ हा संदप संघासोबत फाईट करेल. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, तितक्या चांगल्या प्रकारचा फटका पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, मात्र चेंडूला या ठिकाणी फीड केलं जात आहे. 1 धाव पूर्ण. आता मात्र सोमनाथ येत आहेत स्ट्राईक वरती, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस मात्र मोठा प्रहार करतोय सोमनाथ. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, मात्र चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. त्या दरम्यान या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21-21. डीजे थोडा व्हॉल्यूम वाढवा प्लीज. हॅलो. पुन्हा एकदा सोमनाथ येथील स्ट्राईक वरती, कारण या 2 धावा आलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 21 वरती 21. एक जबरदस्त चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, जोरदार अपील केलं होतं खेळाडूंनी, मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाहीये पंचांचा. आणि त्या दरम्यान येणाऱ्या या 2 धावा. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 या धावसंख्येवरती 23 ऑन अ स्कोअर बोर्ड. तर सोमनाथला मात्र चांगली फलंदाजी करावी लागेल, कारण संघामध्ये चांगल्या प्रकारचे खेळाडू आहेत, त्यांच्यावरती जबाबदारी असेल. या जबाबदारीचं सोनं करावं लागेल आणि या संघासमोर चांगलं आव्हान निर्माण करावं लागेल. यावेळेस मात्र सुरेख चेंडू मात्र जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. चांगल्या प्रकारे फीड केलं जातोय, चांगली फेकी केली जाते. केवळ एका धावेवरती समाधान मानावं लागेल.
चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण जर आपण जर पाहिलं तर चेंज केलं जात आहे पुन्हा एकदा, कारण डावखुरा हाताचा फलंदाज आणि उजवा हाताचा फलंदाज ज्यावेळेस मैदानामध्ये असतो त्यावेळेस पंचाला सुद्धा फार कसरत करावी लागते, तीच कसरत करावी लागते क्षेत्ररक्षकांना सुद्धा. आणि आपण पाहतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण बदललं जातं या उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्क करते आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंडकडनं. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, तितका चांगला फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये, मात्र फलंदाज बाद. डीजे मायाने म्हणलं नवीन फलंदाज येतात उमेश. आत्ता झाले आपला माझा इंजिन घेवायचे बघ. पुरा घाशील जाऊ तर उमेश कारभारी यांच्याकडनं 3 षटकारांसाठी मनोबाई कुंडलिक जाधव यांच्या स्मरणानिमित्त 5,000 रुपयांचं कॅश प्राइज असेल 3 षटकारांसाठी. अभिनाथजी जाधव यांच्याकडून, आशिषजी जाधव यांच्याकडून हे पारितोषिक असेल. तब्बल 3 षटकारांसाठी 5,000 रुपये कॅश दिले जातील त्या फलंदाजाला. तर पुन्हा एकदा आपण मैदानात जाऊयात. गोलंदाज येत आहेत तर 4थ्या षटकासाठी वापर केलाय गोलंदाज शक्ती यांचा वापर केलाय या 4थ्या षटकासाठी, कारण 3 षटकांमध्ये धावसंख्या उभारली ती 24-24 या कोळविली टीमनं. आणि आता मात्र त्यांच्यावरती जबाबदारी असेल, कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि या स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये चांगली फलंदाजी त्यांना करावी लागेल, जास्तीत जास्त फटके मारावे लागतील, कारण समोरचा खेडकाळी संघ सुद्धा तितकाच ताकदवान आहे. बॉलिंग मार्गवरती गोलंदाज आपल्या पहिल्या चेंडूवरती मात्र चांगल्या प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र केवळ एखाद्या वरती या ठिकाणी समाधान मानावं लागेल. आता मात्र सोमनाथ येत आहेत स्ट्राईक वरती, ज्यांच्यावरती अपेक्षा असतील या कोळिवली टीमच्या, कारण एक जबरदस्त फलंदाज आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा असेल त्या अपेक्षांची पूर्तता त्यांना करावी लागेल, कारण संघ मात्र थोडीशी धावसंख्येमध्ये जास्तीत जास्त धावांची भर घालावी लागेल, कारण खेडखाली संघ हा तितकाच ताकदवान संघ आहे. तर गोलंदाज शक्ती पुन्हा एकदा बॉलिंग मार्क करते. यावेळेस आता रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, चेंडूचा आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाहीये, मात्र केवळ निर्धाव चेंडूची समाप्ती होते या ठिकाणी. या फटक्याची मात्र चांगली चर्चा केली जाते क्रिकेटमध्ये. रिव्हर्सचा फटका हा फारच महत्वाचा असतो, लागला तर निश्चितपणे आपल्याला फायदा होतो, मात्र लागला नाही तर नुकसान सोसावं लागतं. यावेळेस मध्ये चांगला चेंडू तितक्या चांगल्या प्रकारे खेळून काढतोय, थोडं फंबलिंग होत आहे, मात्र दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज बाद. डीजे डीजे नवीन फलंदाज येतात फलंदाजी करिता मैदानामध्ये. आपण पाहतोय नरेश
आता मात्र उंबरडे संघाला जास्तीत जास्त धावांची निश्चितपणे गरज असेल. मयूर जाधव यांच्याकडून सुद्धा पारितोषिक असेल 3 षटकारांसाठी 5,000 आणि उमेश कारभारी साहेबांकडनं सुद्धा उमेश कारभारी यांच्यासाठी 3 षटकाराला सुद्धा आशिष जाधव साहेबांकडनं 5,000 रुपये, तब्बल 10,000 कॅश असेल 3 षटकारांसाठी. सुवर्ण संधी. पुन्हा एकदा गोलंदाज येतोय, गोलंदाजी मार्कवरती. यावेळेस मात्र सुरेख चेंडू, पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, मात्र गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली लाईन आपण पाहतोय गोलंदाजाकडनं. गोलंदाजीसाठी शक्ती यांचा वापर केलाय. चांगल्या प्रकारची गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून केवळ आणि केवळ त्यांनी 2 धावा खर्च केलेल्या आहेत. अजूनही काही चेंडू शेष असतील या षटकाचे. यावेळेस मात्र गती परिवर्तन केला. चेंडू होता, चेंडू मिड विकेट क्षेत्रामध्ये जातोय. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता, मात्र तितकीच चांगली फेकी केली त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तेजस यांनी आणि केवळ एका धावावरती समाधान मानावं लागलं. तर धावसंख्येचा विचार केला आपण 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 27 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर. डीजे आजचा दिवस आपल्या तमाम भारतीयांसाठी फार महत्वाचा आहे. कारण 26 जानेवारी 1950 पासून संविधानाची अंमलबजावणी या भारतामध्ये सुरू झाली आणि निश्चितपणे आपण एक गणराज्य म्हणून भारताची ओळख उभ्या जगभरामध्ये निर्माण झाली. त्या तमाम लाडक्या भारतीय नागरिकांना या प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती जयेश शेवटचं षटक घेऊन येत आहेत आमच्या समालोचन कक्षाच्या एंडकडून. त्यांच्यावरती मात्र जबाबदारी असेल धावांवरती अंकुश ठेवण्याची आणि तितकी जबाबदारी या दोन्ही फलंदाजांवरती असेल जास्तीत जास्त धावा करण्याची, कारण समोरच्या संघाला तगडा आव्हान देण्याची गरज आहे. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्गावरती सज्ज होत आहेत. त्यावेळेस मात्र सुरेख चेंडू, तितका चांगला फटका चेंडू काव कॉर्नर क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर फरार, चौकार. डीजे डीजे या चौकाराच्या मदतीने 4 धावा ऍड केल्या जातील धावसंख्येवरती. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 31-31 आणि आता मात्र चला लवकर पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवरती आणि यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू आणि फलंदाज बाद. डीजे डीजे तर सन्माननीय उमेश जाधव यांना विनंती करतोय आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय. उमेशजी जाधव तर नवीन येत आहेत मॉन्टी. यावेळेस मात्र उलटा चेंडू होता, बॅटचा संपर्क व्यवस्थित होत नाहीये. फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होत आहेत. मॉन्टी बॅक टू पॅव्हेलियन. डीजे
स्ट्रायकिंग एंड वरती असतील ते उमेश कारभारी यांना सुवर्ण संधी पुन्हा एकदा अनाऊन्स करतोय. आशिष जाधव यांच्याकडनं 5,000 रुपये आणि मयूर जाधव यांच्याकडनं तब्बल 5,500 रुपये या ठिकाणी त्यांना दिले जातील. 10,500 रुपये असतील त्यांच्यासाठी. 3 षटकार जर त्यांनी मारले तर बक्षीस दिलं जाईल. यावेळेस आता फुलटा चेंडू, तितका चांगला फटका, चेंडू मात्र जास्त काही नाहीये. एकदा पूर्ण थोडस मिसफिल्डिंग होतंय आणि मागे चांगलं बॅकअप केलं जातं या ठिकाणी. त्या मिळणार आहे या 2 धावा. हा बरं संदप संघाच्या संघनायकांना विनंती, आपण व्यासपीठावरती यायचंय. यावेळेस स्वतः सुरेख चेंडू तितक्या चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलाय. चेंडू काव कॉर्नर क्षेत्रामध्ये जातो. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, काटक ठरेल का? निश्चितपणे चांगली रनिंग भेटून द विकेट. या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते धावफलकावरती ती 35-35. पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवरती सज्ज होत आहेत गोलंदाज जयेश. 2 गडी या षटकामध्ये त्यांनी बाद केलेत. यावेळेस मात्र सुरेख चेंडू तितक्या चांगल्या प्रकारे चेंडूला खेळून काढलाय. 38 सर्कलमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एकदा पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि निश्चितपणे या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते ती 37 धावा धावफलकावरती. 5 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा उभारल्या कोळिवली टीमनं आणि टार्गेट केलेलं आहे 38 धावांचं खिडकाली संघासाठी. आणि या पुढच्या डावाच्या समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय मायक्रोफोनवरती आमचे साधी समालोचक राहुलजी भोई यांना. धन्यवाद. डीजे किंवा मयूर तो कमी धावा नक्कीच आपल्याला पाहायला भेटले. या बघतो आपण इनिंग मध्ये फक्त 37 धावा बनवले गेल्या. चांगला प्रकारचा आपण नक्कीच आयोजन बघतोय. चांगल्या प्रकारची स्पर्धा तीच आपल्याला पाहायला भेटते. कवदेवी क्रिकेट संघ आपण बघतोय दरम्यान उंबाड्यांच्या माध्यमातून कवदेवी चषक 2019 पर्वत डीबी ग्रुप असेल. त्याच्यात आमचे दिलीपदादा जाधव असतील, आमचे मच्छिंद्रदादा जाधव असतील ना, त्यांचं मात्र खूप चांगल्या प्रकारचा आम्हाला सहकार्य त्या स्पर्धेसाठी नक्कीच लाभला आहे.
अविनाश साठी नक्कीच आपण बघतो कॅच प्राइज आहे युवराज भोईर आणि निलेश मात्रे यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक जर कंप्लीट केली तर रोख रक्कम 5,000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. गेम प्ले करूया आपण. स्ट्रायकरला मात्र यावेळेस फलंदाज आहेत महेश आहेत, नॉन स्ट्राईकला योगेश पवार, पहिले षटक गोलंदाज अविनाश. पहिलाच बॉल क्रॉस द लाईनच्या माध्यमातून फटकामध्ये चांगला आहे ऑफफिल्ड मध्ये, चेंडूची फील्ड होईल तोपर्यंत पहिली धाव मात्र इथनं पाहायला भेटते. तर कमी धावा अविनाशचं पहिले षटक आहे अवरती विकेटने मात्र या दरम्यान अविनाशचा वापर मात्र केला जातोय. कोलवली संघाच्या माध्यमातून धावा मात्र आपल्याला कमी पाहायला भेटल्या. मात्र इथनं या कमी धावांवरती डिफेन्स केलं जाईल का या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट योगेश पवार साठी पहिलाच बॉल मात्र यावेळेस पेस करताना मिस टायमिंग आहे, फटका फसला, खेळाडू झेल का आली, सोपा झेल इथनं मात्र बघतो आपण घेतला जातोय. आणि यावेळेस योगेश मात्र मैदानाच्या बाहेर येईल. इन डक गोल्डन डक वरती बाद झाला आहे योगेश पवार. यस डीजे शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची, साध शिंगार करून पालखीत बसली आई माझी मानाची, लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची, लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची, लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची, लागली पालखीत. थँक्यू शनिदास येतात नवीन खरू मैदान मध्ये. नक्कीच खिडकली गावचे कोणी मान्यवर आला असेल तर आपण देखील यायचं व्यासपीठावरती. कोलवली गावचे कोणी मान्यवर जर आपण आला असेल तर आपण देखील यायचं आहे व्यासपीठावरती. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक सरचे स्वागत आहे. धावा कमी आहेत मात्र कमी धावांवरती इथनं थांबवण्याचा प्रयत्न केला जाईल का हा मोठा प्रश्नचिन्ह. ओव्हर द विकेटने स्ट्रायकरला महेश. आता मात्र इथनं पुन्हा एकदा फटका हवेत आहे, तोच खेळाडू जज करतोय आणि आता मात्र बघतो आपण सुपा झेल इथनं मात्र यावेळेस बघतो आपण निसटला आहे, कारण का याच्या अगोदर झेल खूप चांगला पकडला होता. मग तेव्हा बघतो आपण स्टाईलमध्ये चेंडू उडवला होता मैदानाच्या आतमध्ये. मग आता बघतो आपण झेल सोडला आहे. याचं नाव आहे क्रिकेट. याच्या अगोदरच्या बॉलवरती हिरो आणि आता मात्र झिरो. एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्या अजून 1 ने जाईल पुढे. तब्बल 2 धावा पलकावरती येतात. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ लगेचच संदप टीम सोबत खेळणार आहे. अकुट्टपाचा बॉल ऑन साइडला, पुलचा फटका आता मात्र चांगला आहे. खेळाडू प्रयत्न करेल आउटफील्ड मध्ये चेंडू अडवण्याचा. मात्र चेंडू मध्ये इथनं चेंडू त्यांना बीट करून जाईल सीमा पार. बॅटमॅन इथनं बासमन शेंद्रेच्या बॅट मधून हा चौकार. चेंडू मात्र फुल टॉस फेकला, चुकीला अजिबात माफी नाहीये. म्हणजे इथनं बॅटिंग बघा इथे चांगली केली जाते. एक मेजवानी होती त्याच्यामध्ये दोन्ही हाताने स्वीकार केला आहे. चेंडू सरळ जातोय आउट ऑफ द पार्क डीप लॉंगच्या दिशेने. शनिदासच्या बॅट मधून बिग हिट षटकार. लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची, लागली पालखीत मिरवाया गावदेवी उंबरडे गावाची. थँक्यू. क्या बात आहे. गावदेवी मातीचं आपण संगीत ऐकतोय, कारण का गावदेवी चषक आपण मात्र एन्जॉय करतो आणि त्याचा गावदेवी मातीचा आपण दर्जेदार संगीत ऐकला डीजे मास्टरच्या माध्यमातून. इथनं एकूण धावसंख्या आता मात्र खूप वेगाने जाते पुढे. ओव्हर द विकेटने आता मात्र स्विंगांना मिस, चेंडू मात्र बॅटच्या खालून जातो. मात्र पंचांचा इशारा आमच्याकडे इथनं आला आहे. षटक क्रमांक मात्र पहिले संपला. ओव्हरच्या नंतर धावा धावपलकावरती आतापर्यंत इथनं येतात. या दरम्यान इन डबल डिजिट मध्ये 12 धावा धावपलकावरती येतात. चांगल्या प्रकारची बॅटिंग, चांगल्या प्रकारची सुरुवात आपल्याला इथं मात्र पाहायला भेटली. एकूण बघितलं गेलं तर धावांची गरज आहे. 38 धावा बनवायच्या आहेत आणि पहिल्या ओव्हरमध्ये 12 धावा. समीकरण अजून येणाऱ्या 24 बॉलमध्ये फक्त 26 धावा बनवायच्या आहेत. अशा स्पर्धेचा बघतो आपण पहिला दिवस आहे आणि चांगला दिवस प्रजासत्ताक दिन आहे. 69 नक्कीचा प्रजासत्ताक दिन आज नक्कीच महाराष्ट्रभर साजरा केला गेला आणि आवर्जून मात्र या शुभ मुहूर्तावरती एक चांगली स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. चांगला असं क्रीडांगण आहे गावदेवी क्रीडांगण आणि गावदेवी मातेचं नक्कीच नाव मात्र दिलं आहे गावदेवी चषक. आपण मात्र एन्जॉय करतोय. चला आपण वेळ कमी घ्या प्लीज.
वेळ आपण कमी घ्यायचा आहे, सहकार्य करायचं. आपण जास्त वेळ मात्र घेऊ नका, जास्त आपण मात्र एकत्र येऊ नका, कारण का आजच्या ज्या आम्हाला मॅचेस आहेत त्या पूर्णपणे मात्र इथनं कव्हर करायच्या आहेत. एकूण आज मात्र ग्रामीणचे 8 संघ आमने सामने येतील. त्याच्यानंतर आपल्याला नक्कीच मॅच पाहायला भेटणार आहे. बेतोडे बी विपक्ष मावळे 11 वडोली सी, त्याच्यानंतर चिकनगर विपक्ष सपाटी बी, या 2 टीममध्ये नक्कीच मॅच असेल. आज देखील टॉप 8 संघ आमने सामने येतील या स्पर्धेच्या माध्यमातून. 24 बॉलमध्ये 26 धावा बनवायच्या आहेत. लक्ष मध्ये एवढं अवघड नाहीये, तर वेळ थोडासा कमी घ्यावं. आपल्यासाठी मात्र 25 मिनिटं असतील 5 ओव्हरसाठी. 24 बॉल 26 धावेची गरज आहे. मग त्या दरम्यान योगेश पवार शून्यावरती बाद झाले. शनिदासच्या माध्यमातून चांगल्या प्रकारची बॅटिंग शनिदास पाटील आहेत. मैदानाच्या मध्ये महेश पाटील एक चांगला खेळाडू आहे. तर काही सन्मान आहेत, या ओव्हरच्या नंतर आपण ते सन्मान मात्र घेणार आहोत. सेकंड ओव्हर, पहिलाच बॉल स्क्रीन समोर खेळत आहेत. चांगला फटका इथं येत असताना मी अगोदरच म्हटलं महेश एक चांगला बॅट्समन आहे आणि इथनं पहिलाच बॉलवरती आघात केला आहे. वेलकम टू ग्राउंड आणि पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. 4 रन. बलकावरती येत आहेत. ओव्हर द विकेटच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. महेश टू महेश पुन्हा एकदा स्क्रीन समोरच फटका आहे. मात्र आता फटका हवेत आहे. खेळाडू जेल खाली येत आहेत. अजिबात चूक नसेल. महेशने मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. महेश मात्र बाद होतोय. मात्र महेश बाद होण्याच्या अगोदर महेश जर आपण धावा बघितल्या तर महेशने मात्र एक चौकार आपल्या बॅटमधून नक्कीच दाखवला. मात्र माना धावांचं योगदान जर आपण बघितलं महेशचं एकूण नक्कीच 6 धावांचं योगदान होतं आपल्या टीमसाठी. नक्कीच चांगल्या प्रकारचा यत्न दाखवण्याचा प्रयत्न केला. आमच्या मान्यवर सन्मानी अनन्या पंजांचं शुभागमन झालं आहे. मग त्यांना देखील मी विनंती केलं की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आलेल्या मान्यवरांचं नक्कीच हार्दिक स्वागत आहे गावदेवी चषकामध्ये. आउटसाइड एज लागते, धाव मात्र नसेल. धावसंख्या स्थगित, धावसंख्या धावपलकावरती आतापर्यंत इथनं 16 धावा येत आहेत. बनवायच्या असताना 38 धावा. ओव्हर द विकेटने महेश पुन्हा एकदा. शनिदास आहेत आणि बघतो आपण आता इथनं चांगल्या प्रकारची गोलंदाजी पाहायला भेटते, कारण का धावा रोखण्याचा प्रयत्न आहे आणि चांगल्या प्रकारची इथनं मात्र गोलंदाजी महेश करण्याचा प्रयत्न करतोय आपल्या टीमसाठी. 2 चांगले संघ आमने सामने जेव्हा जेव्हा येतात तेव्हा चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला भेटतात आणि चांगल्या प्रकारचा मात्र इथनं खेळ दाखवण्याचा प्रयत्न. आमच्या मान्यवर सन्माननीय अनंतजी पंजे साहेबांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. या दरम्यान पुन्हा एकदा स्विंग आणि मिस जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न आहे. जे शनिदासने एक षटकार एक चौकार नक्कीच आपल्या बॅटमधून दाखवला आहे. तो शनिदास आता मध्ये इथनं संघर्ष करतोय, कारण का गोलंदाजी खूप चांगली होती महेशच्या माध्यमातून. अजून एक डॉट बॉल, बॅक टू बॅक चांगला प्रकारचा खेळ. 16 धावा होत आहेत. आता मात्र इथनं षटक संपला आहे. सलग बघतो आपण 4 चेंडू डॉट जातात, म्हणजे एकूण 5 चेंडू डॉट जातात, कारण का पहिल्या बॉलवरती सांगतोय मित्रा एकूण 38 बनवायच्या होत्या आणि धावा तब्बल झाल्यात आता 16 झाल्या आहेत, म्हणजे अजून इथनं 22 धावीची गरज आहे. 18 बॉल 18 चेंडू 22 धावा असं समीकरण आहे. पहिल्याच बॉलवरती चौकार आला, त्याच्यानंतर मात्र बाद केलं बॅट्समॅनला महेशला. त्याच्यानंतरचे सर्व चेंडू डॉट फेकले गेले. चला प्लीज वेळ घेऊ नका. तुम्हाला बघा अंपायर सांगतायत कोळी संघ आपण जास्त एकत्र यायचं नाहीये.
बघा ऑफिशियल अंपायर आहेत, तुम्हाला कदाचित पालंटी वगैरे देतील, तसं काय आपण करू नका. आपण जास्त वेळ मात्र घेऊ नका. आपण जास्त वेळ घेता तर तुम्हाला मात्र नाही की टाईम आम्ही अगोदर सांगितला आहे 25 मिनिटं तुमच्याकडे असतील, तुम्हाला 25 मिनिटामध्ये इनिंग कंप्लीट करावीच लागेल. तर सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा अविनाश येत आहेत. खूप सारे मान्यवर देखील आमच्यासोबत जॉईंट आहेत. त्या मान्यवरांनी प्लीज जाऊ नका. आपला शुभ सन्मान आम्ही नक्कीच करणार आहोत. 3 ओव्हरच्या नंतर जेव्हा डीन्स ब्रेक असेल तेव्हा नक्कीच आम्ही मान्यवरांचा शुभ सन्मान करणार आहोत. ओव्हर द विकेटच्या माध्यमातून सेकंड स्पेलमध्ये पुन्हा एकदा येत आहे. त्या दरम्यान अविनाश 18 बॉलमध्ये अजूनही मात्र इथून 22 धावा बनवायच्या आहेत. खिडकाली बनाम कोळवली या दोन टीममध्ये आपण नक्कीच मॅच बघतोय. आजचा हा पहिला दिवस आहे. खूप मोठ्या संख्येने नक्कीच आमच्या उंबाडे गावातील खूप सारे मान्यवर देखील आमच्यासोबत जॉईंट होते. त्यांच्या शुभ हस्ते आपण उद्घाटन कंप्लीट केलं. पहिली मॅच आपण नक्कीच उद्घाटन बघितली होती. मानकिवली विपक्ष संदप, ती मॅचमध्ये संदप टीमने जिंकली होती ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल आहे हुकच्या माध्यमातून, फटका देखील तेवढाच चांगला पाहायला भेटला आपल्याला. तेजसच्या माध्यमातून आल्या आक्रमण, 4 धावा. चांगली बॅटिंग मात्र इथं होत असताना तेजसच्या माध्यमातून अकोटापाचा बॉल जसा फेकला त्याच्यावरती अगोदरच मोर लागली होती चौकाराची. बागपटला जात आहेत. आमटाचा फटका चांगला चेंडूमध्ये डीप मध्ये येतो. स्लीपर कव्हरकडं खेळाडू चेंडूवरती जातील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत एक धाव नक्कीच मिळतीये तेजसला आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र 1ने अजून जाईल पुढे. तब्बल इथनं धावा येत आहेत. या दरम्यान 21 धावा, अजून तब्बल 17 धावेची गरज आहे 16 बॉलमध्ये. विकेट टॉसला खूप महत्व आहे बघा. सर्वात आधी आम्ही विकेटचा टॉस करू. नक्कीच माफ करा विकेटचा विचार करू. विकेटचे जर नक्कीच बरोबर झाल्याच्या नंतर टॉसचा आम्ही विचार करणार आहोत. आता मात्र ओव्हर पिच बॉल, फटका फसला, खेळाडू झेल खाली आहेत, अजिबात चूक नसेल. थँक्यू डीजे. नक्कीच विकेटच्या हॅट्रिकसाठी रोख रक्कम 5,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे आमचे युवराज भोईर. आणि त्याच्यानंतर डिगेश मात्रे यांच्या माध्यमातून 5,000 रुपयाचा कॅश प्राइज अविनाशसाठी मात्र इथनं मात्र लावला गेला आहे. मात्र अविनाश इथनं विकेटची हॅट्रिक कंप्लीट करेल का? तर हितेश जात आहेत नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक आणि हातामध्ये जातील. इथनं तेजस पाटीलच्या माध्यमातून एक चौकार ऑलरेडी आला आहे. ओव्हर ते विकेट नाही. अविनाश पुन्हा एकदा संदर्भ संघ आपण येऊन थांबायचा आहे. प्रथमेश पुन्हा एकदा मात्र इथनं बघतो आपण अकोटापाचा चेंडू जेव्हा फेकलाय तेव्हा आक्रमण केलं आहे. चेंडू मात्र सरळ जातो डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने. इथनं येतोय बिग हिट, षटकार. अकरा पाहिजेत अजून. एकूण धावा आतापर्यंत इथनं होत आहे. त्या दरम्यान 27, अजूनही 11 धावेची गरज आहे या मॅच मध्ये. तेजसनं मात्र एका हाती किल्ला लढवला आहे. स्पीड शीटच्या माध्यमातून खेळण्याचा प्रयत्न पूर्णपणे मात्र यावेळेस बीट होत आहेत. चेंडू आणि बॅटचा अजिबात संपर्क येत नाहीये. डॉट बॉल मात्र इथनं नक्कीच आपल्याला पाहायला भेटतोय. खूप चांगला प्रकारचा या दरम्यान इथनं खेळत असताना खूप चांगल्या प्रकारची इथनं दरम्यान बॅटिंग आतापर्यंत केली आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतील. अविनाश ओव्हर द विकेटने बागफुटला जातात. शेवटच्या मुला बॅटचा पेस केला आहे. मात्र इनफिल्ड मध्ये चेंडूची फील्ड होईल डीपला कव्हर मध्ये. तोपर्यंत एक धाव मिळते आणि पंचांचा इशारा आमच्याकडे आलाय. 3 ओव्हरचा खेळ संपला आहे आणि 3 ओव्हरमध्ये एकूण धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला भेटतील. या दरम्यान 29 धावा, माफ करा 28 आहेत. अजूनही मात्र 10 धावेची गरज असणार या मॅच मध्ये हा सामना जिंकण्यासाठी. तर काय आपण सन्मान घेऊ आपल्या व्यासपीठावरती. नक्कीच आमचे मान्यवर जॉईंट आहेत. आमचे अशोक दांडगे आमच्यासोबत जॉईंट आहेत. आमचे मान्यवर यांच्यामध्ये शुभ सन्मान करतील आमचे निकम पाटील. यांना विनंती आहे की आपण आपल्या शुभ हस्ते आज शुभ सन्मान करावा. आमचे दांडगे साहेब आमच्यासोबत जॉईंट आहेत. अशोक दांडगे आमच्यासोबत जॉईंट आहेत आमचे मान्यवर.